महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली घडत आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलाय. नाशिक आणि पुण्यातील जागावाटपासंदर्भात शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यात नाशिकमधील तिढा सुटलाय, पण पुण्यातील जागावाटपाचा निर्णय अजूनही होऊ शकला नाही. त्या जागांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी सोडवले जाणार आहेत. नाशिक महापालिकेमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे, तर शिंदेची शिवसेना 25 ते 30 जागा लढवणार आहे. नाशिकच्या जागावाटपाचा मार्ग मोकळा झाला, मात्र पुण्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ज्या जागांवर तिढा आहे त्या जागांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार आहे. राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजले. येत्या 15 जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकांसाठी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. 26 डिसेंबरला याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेणार आहेत. त्याचपूर्वी शरद पवार आणि अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. रविवारी बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतम अदानी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर शरद पवारांसह सर्वच पवार कुटुंब या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणार आहे. त्याच निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार 26 डिसेंबर रोजी या युतीची घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येतंय. अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराई प्रकल्पातील काही झाडांना आग लागल्याची घटना घडली आहे. सयाजी शिंदे यांनी मागील काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील पालवणजवळ देवराई प्रकल्प उभा केला होता. याच ठिकाणी अचानक आग लागली आहे. नेमकी आग कशामुळे लागली याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. अग्निशामक आणि वन विभागाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान यापूर्वी देखील असाच काहीसा प्रकार समोर आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार या आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे डोंगरावरील हजारो झाडं, दुर्मिळ औषध वनस्पती आणि असंख्य पशुपक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते. आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आता भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची एंट्री होण्याची शक्यता आहे. कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून रिंगणात उतरू शकतात. तसं घडल्यास कोल्हापूरच्या राजकारणात महाडिकांची तिसरी पिढी उतरणार आहे. त्यामुळे आता कोल्हापूरकरांना कृष्णराज महाडिक खरोखरच महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता लागली आहे. नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विझलो जरी मी हा माझा अंत नाही अशी पोस्ट लिहिणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा दुसऱ्याच दिवशी अपघाती मृत्यू झालाय. कारंजा शहरातील मनसेचे पदाधिकारी हरीश हेडा यांच्या दुचाकीला एका भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. हरीश हेडांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. हरीश हेडा हे 2008 पासून अविरतपणे मनसे कार्यकर्ता म्हणून काम करत होते. कारंजा नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. त्यानंतर 2च दिवसात हरीश हेडांचा मृत्यू झालाय. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते. केंद्र सरकारनं 2 नवीन विमान कंपन्यांना उड्डाणाची तयारी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात प्रवाशांना अधिक पर्याय मिळू शकतील. लवकरच 2 एअरलाईन्सची विमानसेवा सुरू होणार आहे. विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचं दिसतंय. त्याचमुळे केंद्र सरकारनं 2 नव्या कंपन्यांना मान्यता दिली आहे. अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला या आठवड्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे. हरियाणाच्या पंचकुलामध्ये आयोजित सहकार संमेलनात बोलताना अमित शहा यांनी भारत टॅक्सी सेवा सुरू करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. सहकारी तत्वावर आधारित अशी भारत सेवा टॅक्सी असेल. भारत टॅक्सीद्वारे ओला, उबर सारख्या खासगी कंपन्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणं आणि टॅक्सी चालकांचं उत्पन्न दुप्पट करणं हे भारत टॅक्सी सेवा सुरू करण्याचं ध्येय आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारत टॅक्सी मॉडेल खासगी सेवा पुरवठादारांपेक्षा वेगळं असेल असं म्हटलंय. त्यासोबतच सध्या ज्या कंपन्या टॅक्सीचं काम करतात त्यात नफा मालकाकडे जात, मात्र भारत टॅक्सीची सर्व रक्कम आमच्या चालकांच्या खिशात जाईल असंही आश्वासन अमित शहा यांनी दिलंय.
बांगलादेश नॅशनल पार्टीचे नेते तारिक रहमान यांच्या परतीच्या अपेक्षेपूर्वीच राजधानी ढाकामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळलाय. नाताळच्या पूर्वसंध्येला मोग बाजार परिसरात झालेल्या एका क्रूड बॉम्बस्फोटात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे राजधानीच्या सुरक्षिततेवर आणि राजकीय वातावरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी मोग बाजार फ्लायओव्हर खाली एका रस्त्यावर शक्तिशाली क्रूड बॉम्ब फेकला. बॉम्ब रस्त्यावरून चालत असलेल्या एका तरुणाला लागला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. स्फोटामुळे संपूर्ण परिसरात सध्या घबराट निर्माण झाली आहे. बिहार संघानं क्रिकेट इतिहासात नवा सुवर्ण अध्याय लिहिलाय. विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात बिहारनं 50 षटकात 6 गडी गमावत तब्बल 574 धावा ठोकल्यात. या डावात 3 फलंदाजांनी शतके ठोकली. हा लिस्ट ए क्रिकेटमधील आजवरचा सर्वोच्च संघ स्कोअर ठरलाय. रांची येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेश विरुद्ध बिहारच्या फलंदाजांनी खळबळ उडवून दिली. सलामीवीर वैभव सूर्यवंशीनं पहिल्या विकेटसाठी 158 धावांची भक्कम भागीदारी दिली. त्याने अवघ्या 84 चेंडूमध्ये 190 धावांची खेळी केली. यापूर्वी लिस्ट ए क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तामिळनाडूच्या नावावर होता. 2022 मध्ये तामिळनाडूने अरुणाचल प्रदेश विरुद्ध 2 गडी गमावत 506 धावा केल्या होत्या. तब्बल 3 वर्षांनंतर बिहारने हाच संघ पराभूत करत तो विक्रम मोडीत काढलाय. ॲक्शन हिरो अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. बऱ्याच कालावधीनंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करणार आहे. सोनी टीव्हीवरील व्हील ऑफ फॉर्च्यून नावाच्या शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्मात्यांनी या शोचा प्रोमो रिलीज केलाय. जवळजवळ 60 देशांमध्ये लोकप्रिय असलेला हा रिॲलिटी शो आता भारतात देखील सुरू होणार आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून हा शो जगातील सर्वात लोकप्रिय गेम शो असल्याचं म्हटलं जाते. या शोनं आत्तापर्यंत 8 एमी पुरस्कार जिंकलेत. हा अमेरिकेतील नंबर 1 मनोरंजक शो असून हा शो 40 देशात हिट आहे. आता लवकरच हा शो भारतात सुरू होणार असून अक्षय कुमार या शोचं सूत्रसंचालन करणार आहे.